नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपल्याबरोबर आहेत गप्पा मारायला द हिंदूचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं कट्ट्यावरती. धन्यवाद. तर अमोल, बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. टेस्ट मॅच सिरीज नुकतीच संपली आहे वेस्ट इंडिज विरुद्धची. त्याच्यानंतर महिलांचा वर्ल्ड कप चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कट्ट्यावरचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे भारताचं डोमेस्टिक क्रिकेट म्हणजेच रणजी सीझन, त्याचीही सुरुवात होते आहे. तर मला वाटतं की आजच्या वीकली कट्ट्यामध्ये आपण या सगळ्यावरती थोडी थोडी का होईना चर्चा करायला हवी. तर चालणार आहे? जरूर. येस येस येस. तर मला एवढं ऐकायच्या मी तुझी मतं ऐकायला उत्सुक आहे. आम्ही कट्ट्यावरती सगळे तुमची मतं ऐकायला उत्सुक आहेत. माझी मतं ऐकायला फक्त तूच उत्सुक आहेस वाटतं. बरं, तर कारण घरी माझी मतं कोणी फारशी ऐकत नाही, त्याच्यावर कोणीतरी मतं ऐकायला उत्सुक आहे, ते मला ऐकून बरं वाटलं. तर कट्ट्यावरती आपण रणजी क्रिकेट, त्याच्या गोष्टी किंवा त्याच्या वेगवेगळ्या मुलाखती हे सातत्याने घेऊन येत असतो. तर आत्ता इराणी कपच्या वेळी सुद्धा आपण इराणी कप बद्दल बोलत होतो. त्यांनी आपल्या या डोमेस्टिक सीझनची सुरुवात झाली, आता रणजीची सुरुवात होतीये. तर आपले कट्ट्यावरचे सगळे एपिसोड्स रणजीच्या संदर्भातले किंवा इराणी कपच्या संदर्भातले जरूर जाऊन बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब आणि फेसबुकला आपला मेंबरशिपचा ऑप्शन आहे, तोही नक्की बघा. म्हणजे तुम्हाला वॉच अलॉंग आम्ही म्हणजे करतो म्हणजे काय, किंवा काय काय मजा करतो आम्ही स्पेशल मेंबर्स बरोबर, याची पण तुम्हाला थोडीशी कल्पना येईल. तर अमोल, मला वाटतं की आपण सुरुवात करूया अर्थातच टेस्ट मॅच पासनं. रवींद्र जडेजा मालिकावीर झाला, कुलदीप यादव सामनावीर झाला. भारताने अपेक्षेप्रमाणे 2-0 अशी सिरीज जिंकली. पण न्यूझीलंड विरुद्ध जो भारतात धक्का मिळाला होता, त्याच्यानंतर कुठल्याही अपेक्षा ठेवणं अवघड झालं होतं. पण भारताने पहिल्या टेस्ट मॅच मध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवलं. दुसऱ्या टेस्ट मॅच मध्ये वेस्ट इंडिजनी फाईट बॅक केलं, पण पाचव्या दिवशी पहिल्या सेशन मध्ये भारत जिंकला. तर कशा दृष्टीने बघशील या टेस्ट सिरीज कडे? कन्फ्युज्ड आहे मी, ऑनेस्टली. म्हणजे प्रामाणिकपणे मला खात्री नाहीये की याच्यात वेस्ट इंडिज साठी जरा बरं वाटणं हे संयुक्तिक आहे जास्त, का भारताने अखेर घरी सामना म्हणजे घरी मालिका जिंकली याचं सेलिब्रेशन करायचंय. ओके, एकच फक्त आहे की या दोन सामन्यांवरून रोहित, विराट, रादर मी क्रम घेत नाहीये त्याच्यात, रॅन्डम नावं येतात त्याच्यात. रोहित, विराट, अश्विन, शामी, ओके, यातल्या तिघांची निवृत्ती झालीये. एकाला डावललं जात आहे, पण त्याच्या पुढे गेलाय संघ असं वाटतं. या चौघांनंतरचा जो भारतीय संघ आहे त्याची नांदी या मालिकेत आहे. त्याच्यासाठी त्या दृष्टीने ही मालिका, याहून सोपी मालिका तुम्ही मागू शकला नसतात. त्या दृष्टीने सगळे बॉक्सेस टिक झाले का, तर जवळजवळ सगळे असं मी म्हणेन. वेस्ट इंडिजच्या दृष्टीने त्यांनी ते कधी हरणार हा जो मुद्दा आहे, ते हरणार का याच्यापेक्षा. कारण की वेस्ट इंडिजच्या कर्णधारांनी मालिकेच्या आदल्या दिवशी म्हणलं होतं की आम्हाला त्या विधात्याचीच साथ मिळाली तर आम्ही काहीतरी चमत्कार घडवू शकतो. हा जर माइंडसेट मालिकेत जाताना असेल तर कुठला संघ जिंकण्यासाठी जास्त पराकाष्ठा करेल वगैरे हा मुद्दा गौण होतो, राईट. त्याच्यामुळे या मालिकेतून भारताच्या दृष्टीने कुलदीप यादव ठीक, रवींद्र जाडेजा ठीक. रवींद्र जाडेजाचा वापर नक्की चांगला होतोय का याच्यावर आपण माझ्या मते दक्षिण आफ्रिकेच्या 2 कसोटी सामन्यांनंतर जास्त बोललेलं बरं. बाकी ते काय हे केले, काय आपण काय म्हणतो, एक्सपेरिमेंटला प्रयोग. तो म्हणजे उदाहरणार्थ अचानक नितीश कुमार रेड्डीला प्रमोशन देणं, किंवा कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरला जास्त वापरायचा प्रयत्न करणं रवींद्र जाडेजापेक्षा, हे नवीन कर्णधार आणि सुमार संघ प्रतिस्पर्धी याचं कॉम्बिनेशन असल्यामुळे मी समजू शकतो. ओके,
पण जर तुम्हाला या त्याच्यात आत्ता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कदाचित जास्त कडवी लढत तुम्ही अपेक्षा करू ठेवू शकाल, तेव्हा जागा नाहीये. किंवा चौथ्या दिवशी शेवटच्या 2 सेशन्समध्ये जो भारतीय संघ फक्त वाट बघत होता असं वाटत होतं, तर त्याला जागा उरणार नाही. तर ते जर ती शिकवण जर दिसली तर या मालिकेचा फायदा झाला असं मला वाटतं. या मालिकेच्या संदर्भात 2च प्रश्न, म्हणजे जयस्वालनी सेंचुरी मारली, शुभमन गिलनी सेंचुरी मारली, राहुलनी सेंचुरी मारली, रवींद्र जडेजानी सेंचुरी मारली. पण साई सुदर्शनला तसं प्रॅक्टिकली 3 चान्सेस मिळाले. एकात त्यांनी 78 रन्स केल्या, बाकी दोन्ही इनिंगमध्ये स्टार्ट मिळाले, पण कन्व्हर्जन झालं नाही. म्हणजे आजच्या 100 म्हणजे दुसऱ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करताना काही फारसा स्कोप नव्हता, पण तो नॉट आउट राहिला असता तर ते चांगलं झालं असतं. तर साई सुदर्शनचा एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे बुमरा दोन्ही टेस्ट मॅच खेळला ते. आणि तिसरा मुद्दा म्हणजे नितीश रेड्डीला या दोन्ही टेस्ट मॅच खेळून आपण काय साध्य केलं, याची जरा पटापट उत्तरं दे. साई सुदर्शन 87 धावा या कमी लेखू नका. 100 ते मुंबई क्रिकेटचा हवा काढून टाका. संघाला किती फायदा झाला, संघासाठी किती मदत झाली, हा मुद्दा महत्वाचा माझ्या दृष्टीने. ओके, साई सुदर्शनचा आलेख चढता आहे. साई सुदर्शन गडबड होतीये, तो तिथे वाटतच नाहीये तिथे असल्यासारखा, असं नाहीये. ओके, इथे त्यांनी 3 पैकी एका इनिंग्समध्ये जम बसल्यानंतर नको त्या वेळेस तो बाद झाला. दुसऱ्या इनिंग्समध्ये जम बसल्यानंतर त्यांनी ती पुढे चालवत नेली. आणि पुढचं सांगतो, साई सुदर्शन मध्ये कोणाला काहीही वाटतो, त्याला 10 टेस्ट मॅचची इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, आणि तो त्या क्लासचा आहे. तो दिसायला इफेक्टिव्ह वाटत नसेल, एल्बो पोझिशन खूप छान नसेल, वगैरे 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 रूढ अर्थाने क्रिकेटच्या पुस्तकानुसार. ओके, पण साई सुदर्शन हा अत्यंत स्पेशल बॅटर आहे. त्याच्यात त्यांनी तेवढाही विश्वास दाखवण्यामागे काहीतरी कारण आहे. आणि तो जसं मी म्हणलं तसं कोणाला आवडो ना आवडो, त्याला संधी मिळत राहणार आहे. आणि तो नाणं चोख म्हणजे माझं असं म्हणणंच नाहीये की ती प्रत्येक बॅटरला ते स्विच करणं एवढं स्विफ्टली नसतं, नाही तर सगळेजण तेंडुलकर झाले असते. ओके, प्रत्येकाला वेळ लागतो. विराट कोहलीला किती वेळ लागला टेस्ट मॅचेस मध्ये स्थिरावायला, विचार करा. राहुल द्रविडला टेस्ट मॅचेस मध्ये पहिली 100 करायला किती वेळ लागला, जाऊन रेकॉर्ड चेक करा. ओके, त्याच्यामुळे लगेच 100 नाही होत कोणाचे. ओके, सो 100 नाही झाले म्हणजे बॅटर खराब आहे का, तर हे बोलताना आपण स्पोर्ट्स कट्टावर असं बोलत नाही, पण मी फक्त एक रियालिटी चेक. सो साई सुदर्शन मध्ये इन्व्हेस्ट होणार. दुसरा मुद्दा कोण होता तुझा? जसप्रीत बुमराह दोन्ही टेस्ट मॅच खेळला आणि नितीश रेड्डी. जसप्रीत बुमराह दोन्ही टेस्ट साठी जर उपलब्ध आहे, त्यांनी जर हात वर करून सांगितलं मी उपलब्ध आहे, तर त्याला कोण बाहेर पडवणार? ना त्यांनी हात वर करून सांगितलं की मला काहीतरी गडबड होतीये, ना मेडिकल स्टाफ म्हणला की त्याला रेस्टची गरज आहे. त्याच्यामुळे तो दोन्ही टेस्ट मॅच खेळणार, म्हणूनच त्याला ऑस्ट्रेलियातल्या वन डेज मधून ब्रेक दिलाय ना T20च्या आधी. त्याच्यामुळे हे मालिकेच्या आधी आपण बोललो तेव्हा मी तुला म्हणलं होतं की मला आश्चर्य वाटणार नाही, तुला समहाऊ काहीतरी दृष्टांत मिळाला होता की तो पहिली टेस्ट मॅचच खेळणार नाहीये, पण तसं काही होणार नव्हतं आणि ते झालंही नाही. मला फक्त पहिल्या टेस्ट मॅच मध्ये साठी एवढंच वाटत होतं की 3 दिवस आधी एशिया कपची फायनल होती, म्हणून मला वाटत होतं की आणि वेस्ट इंडिजच आहे, तर कदाचित त्या टेस्ट मॅच मध्ये त्याला रेस्ट देऊन दुसऱ्या टेस्ट मॅच मध्ये खेळवतील, एवढाच फक्त विषय होता. दृष्टांत वगैरे व्हायला काही आमचा विषय नाही. आणि तिसरा मुद्दा नितीश कुमार रेड्डीचा. तर नितीश कुमार रेड्डीनी या आकारात असावं का, याच्याबद्दल मलाही साशंकता होती पहिल्या दिवशी. तो का आहे हा प्रश्न मलाही पडला होता. परंतु आता आपण हे धरून चालू की परत तेच, काही आवडो न आवडो, ते जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत हे चालू राहणार या प्रकार, असं आता तरी दिसतं की. आणि परत तेच सांगतो की हार्दिक पंड्या 2018 साली ब्रेकडाऊन झाल्यानंतर कसोटी सामना खेळलेला नाही. त्याच्यामुळे त्याच्या आधी हार्दिक पंड्या यायच्या आधी हीच गोष्ट काही अंशी अगदी थोडा काळ स्टुअर्ट बिनीच्या बाबतीत झाली, त्याच्या आधी इरफान पठाणच्या बाबतीत झाली, आणि हार्दिक पंड्या अनुपलब्ध असताना मधल्या काळात शार्दुल ठाकूरच्या बाबतीत झाली.
ओके, आता त्यांना असं वाटतंय की भारतीय कंडिशन्स मध्ये जर वेळ पडली तर टॉप 6 मध्ये खेळू शकणारा बॅटर आहे, जो वेळ पडल्यास तिसऱ्या पेस बॉलरची भूमिका निभावू शकेल किंवा ब्रीदर द्यायची वेळ आली तर. आणि बाहेर गेल्यानंतर तो शुअर शॉटच सिलेक्शन आहे त्यांच्यासाठी. आणि त्यांनी ती चमक दाखवली आहे. त्याला गोलंदाजी सुधारावी लागणार आहे, हा पर्याय नाहीये. ते जर नाही सुधारलं तर ते भारतीय संघाच्या अंगलटी येऊ शकतं. पण इंग्लंडमध्ये नाही खेळवला नंतर, म्हणजे शुअर शॉट सिलेक्शन त्याचं नाही केलं नंतर, जे बरं झालं. पण एनिवे, दुसरा महत्वाचा मुद्दा अमोल, म्हणजे आता भारताच्या टीम जाईल ऑस्ट्रेलियाला, तिकडे रोहित कोहली येतील, ते आपण पुढच्या याच्या आधी जमलं तर करूच. हा, बोल बोल बोल. नितीश कुमार रेड्डीला दुखापत झाली होती इंग्लंडमध्ये, गुडघा दुखावला. म्हणजे तो शुअर शॉट सिलेक्शन त्याचं दुखापतीमुळे नाही झालं का? तो आपण याच्यावरती बोललो होतो, पण मला आठवतंय ते की आपण नितीश कुमार रेड्डीला खेळवण्याचा अट्टास केला नाही याच्यावरती आपण बोललो होतो. ती एक्झॅक्टली कुठली टेस्ट मला आठवत नाही, पण आपण बोललो होतो हे नक्की. चौथ्या कसोटीच्या आधी तो दुखापतग्रस्त झाला आणि त्याच्यामुळे त्याचा दौरा संपला. पहिली टेस्ट मॅच तर तो खेळलाच नाही. पहिली टेस्ट मॅच शार्दूल ठाकूर खेळला होता नक्की. पहिल्या टेस्ट मॅचच्या वेळी तो अवेलेबल होता तरी तो खेळला नव्हता. त्याच्यामुळे तो शुअर शॉट सिलेक्शन नव्हता इंग्लंडमध्ये. कारण तू म्हणजे चेक करत असशील तर चेक कर की पहिल्या टेस्ट मॅच मध्येही तो नव्हता अवेलेबल असताना. चेक नाही आता मला करता येणार, पण त्याला चौथ्या कसोटीसाठी आधी इंजुरी झाली आणि त्यामुळे त्याचं रिहॅब सुरू झालं. नी इंजुरी झाली. ओके, मी जस्ट एकदा चेक करतो आणि तुला सांगतो. येस, पहिल्या टेस्ट मॅच मध्ये करुण नायर खेळला होता आणि शार्दूल ठाकूर खेळला होता. त्याच्यामुळे हा नितीश कुमार रेड्डी खेळला नव्हता पहिली टेस्ट मॅच. प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा अशी आपली लाईनअप होती. तर तो नव्हता, एवढाच मुद्दा आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतात 50 ओव्हरचा वर्ल्ड कप चालू आहे. 2023 साली भारताचा एक हार्टब्रेक झालेला आहे 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये. तसाच एक छोटासा हार्टब्रेक लीग स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला आत्ता दिला. आणि त्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेने भारताला हरवलं. महिलांच्या वर्ल्ड कप बद्दल बोलतोय आपण. 50 ओव्हरचा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंकेत चालू आहे. तर अमोल, त्याच्याबद्दल काय वाटतंय? सेमीफायनलचे आशा अजूनही जिवंत आहेत. मी फक्त कॉन्टेक्स्ट देतो, 8 टीम्स मध्ये वर्ल्ड कप चालू आहे, त्यातल्या 4 टीम्स वर्ल्ड कपच्या सेमीफायनलला क्वालिफाय होणार आहेत. सेमीफायनलची आशा अजूनही आहे. सेमीफायनल मध्ये पोचतील का? तर कदाचित पोचतील. पुढे काय होईल का? तर चमत्कार या बाबतीत आत्ता ज्या पद्धतीने खेळत आहेत त्यावरून चमत्काराची अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा करणं हाच चमत्कार आहे का, असं मला प्रश्न. पण सेमीफायनलला मी फक्त कट्टेकरांना एकच सांगू इच्छितो की सोनिया डबीर ज्या भारताच्या माजी खेळाडू आहेत आणि महाराष्ट्राच्या माजी खेळाडू आहेत, त्यांच्याबरोबर कट्ट्यावरती आपण प्रत्येक भारताच्या मॅच नंतर लाईव्ह येतोय, भारताच्या परफॉर्मन्सवरती चर्चा करतोय. तर मला खात्री आहे की आजचा एपिसोड बघून झाल्यानंतर तुम्ही तिकडे जाऊन आधीचंही आमचे लाईव्ह बघाल. आणि भारताचा पुढचा सामना रविवारी इंग्लंड विरुद्ध आहे. तर ती मॅच झाल्यावरतीही आम्ही लाईव्ह येणार आहोत. तर त्यालाही मोठ्या संख्येने याल, चर्चेत सहभागी व्हाल. हा अमोल, बोल. माझ्या बाकीची आता नॉन क्रिकेट असाइनमेंटमुळे मला फार विमेन्स वर्ल्ड कप अजून तरी फॉलो करता आला नाही. मला सामने करायचे 2 कव्हर त्याच्या आधी मी, पण तोपर्यंत माझा मेन स्टेपल विमेन्स वर्ल्ड कप फॉलो करायचा हा तुमचे भारताच्या दृष्टीने तो तुमचे लाईव्ह आहेत. तुझ्या आणि सोनियाच्या मुख्यत्वे ज्या गप्पा आहेत त्याच्यातनं प्रबोधन होतं, त्याच्यातनं करमणूक देखील होते आणि ते नक्की फायदेशीर ठरू शकेल जर कोणाला भारताच्या विमेन्स वर्ल्ड कप मधला प्रवास हवा असेल तर. जसं आता आदित्य म्हणला की विमेन्स वर्ल्ड कप 2025 नावाची प्लेलिस्ट एक्सपोज करता येईल.
ती तुम्ही नक्की चेक करा. आणि मी फक्त एवढंच सांगतो अमोल की वुमन्स वर्ल्ड कप मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्धचा हातातोंडाशी आलेला घास डी क्लर्कच्या खेळामुळे 54 बॉल 84 रन्स काढल्या तिने आणि हातातली मॅच घालवली भारताने. आणि तीच परिस्थिती ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाली. कारण मी फक्त कॉन्टेक्स्ट म्हणून सांगतो, भारताची फलंदाजी 9व्या क्रमांकापर्यंत होते या वुमन्स वर्ल्ड कपमध्ये आणि 3 ऑलराऊंडर आणि 2 फ्रंटलाईन बॉलर्स अशा प्रकारे 5 गोलंदाजांचं आपण कॉम्बिनेशन घेऊन खेळतोय. रेणुका सिंग ठाकूरला भारत खेळवत नाहीये. आणि आपल्याला अमोल लाईव्ह मध्ये बरेच प्रश्न आले होते की अमोल कराडकर तुमचे सल्लागार आहेत, तुमच्या काही काही एपिसोड्स मध्ये ते येतात, तर एका अमोलला प्लीज दुसऱ्या अमोलला विचारायला सांगा की भारतीय महिला संघाचे कोच हे गोलंदाज कधी खेळवणार आहेत का, आता 11 पर्यंत फलंदाजच खेळवणार आहेत. एक शेवटचा लाईव्ह मागच्या ऑस्ट्रेलिया सामन्यानंतरचा तू नव्हतास, आलोक आणि सोनिया गप्पा मारत होते, मी थोडा वेळ जॉईन करू शकलो. तेव्हा मी हेच सांगितलं की असं वाटतंय की पुरुष संघाच्या व्यवस्थापनाकडून महिला संघाच्या व्यवस्थापनाला वाण नाही पण गुण लागला असे वेळ आली. मी खरंच सांगतो, पर्टिक्युलरली साऊथ आफ्रिका विरुद्धच्या आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅच मध्ये हरमनप्रीत कौर कोणाला बॉलिंग द्यायची याची शोधाशोध करत होती अशी परिस्थिती आहे. इतके आपण गोलंदाज खेळवत नाही आहोत. ती स्वतः बॉलिंग टाकते, पण ती हरलीन देवल जी लेग स्पिन टाकू शकते तिला बॉलिंग देत नाहीये. प्रतिका रावल जी बॉलिंग करते तिला बॉलिंग देत नाहीये. त्याच्यामुळे आपली बरीच पडझड झालेली आहे. आता इंग्लंड विरुद्ध आपली मॅच आहे, त्याच्यानंतर आपली न्यूझीलंड विरुद्धची मॅच आहे 23 ऑक्टोबरला जी मुंबईत आहे. शक्यता अशी आहे की न्यूझीलंड विरुद्धची मॅच ही व्हर्च्युअल क्वार्टर फायनल असेल. ती मॅच जर का भारत जिंकला तर सेमीफायनलचं तिकीट पक्क होईल. ती मॅच भारत हरला तर गाशा गुंडाळला जाऊ शकतो. त्याच्यामुळे आगे आगे देखेंगे होता है क्या. आणि तोपर्यंत तूही येशील महिला वर्ल्ड कपच्या मैदानात, त्याच्यामुळे आपण स्पोर्ट्स कट्टाला तुलाही परत एकदा विनंती करू येण्यासाठी. पण अमोल, आता आपल्या जिव्हाळ्याचा विषय अजून एक, रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामाची सुरुवात होतीये. मुंबई आहे, महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे. विदर्भ माजी विजेते आहेत. मुंबई सेमीफायनलला हरले होते विदर्भाशी. काय गत विजेते आहेत, मुंबई माजी विजेते आहेत. विदर्भ विजेते आहेत म्हटलं मी. विदर्भ विजेते आहेत, मुंबई सेमीफायनलला हरलंय असं म्हटलं. सर आपण माजी विजेते म्हणलात म्हणून मी म्हणलं विदर्भ गत विजेते आहेत. विदर्भ विद्यमान विजेते आहेत असं म्हणूया आपण. गत पण नाही, अजून झाली नाहीये ना, त्याच्यामुळे विद्यमान विजेते आहेत. तुम्ही मला पुण्याचा म्हणताना तर प्रमाण मराठी जो कॉल्ड जे म्हणतात पुण्यातली लोक, त्याप्रमाणे विद्यमान विजेते नसतात, गत विजेते असतात. गत विजेते विदर्भ आहेत. मुंबई सेमीफायनलला विदर्भाने मुंबईला हरवलं होतं आणि महाराष्ट्र नेहमीप्रमाणे अडखळलं होतं. तर यावेळी म्हणजे या अर्थातच या म्हणजे महाराष्ट्राच्या 3 टीम्स झाल्या, पण मला वाटतं की पहिली जी स्टेज आहे त्याच्यामध्ये मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर, जेव्हा जम्मू काश्मीरने मुंबईला गेल्या वेळी हरवलं होतं वानखेडेला, त्या मॅचला आपण दोघंही होतो लकीली. आणि तर मुंबई जम्मू काश्मीर होती आणि सौराष्ट्र कर्नाटक. तर मला वाटतं की पहिल्या राऊंड मधल्या या 2 मॅचेस असतील ज्याच्याकडे लक्ष असेल. तुमचं लक्ष नक्की त्या 2 मॅचेसकडे जास्त असेल. माझ्या दृष्टीने महाराष्ट्र विरुद्ध केरळ हा सामनाही कट्टेकरींच्या दृष्टीने तेवढाच महत्वाचा आहे आणि त्याहून पलीकडे जाऊन सुद्धा. कारण गेल्या वर्षी केरळ अंतिम सामन्यात हरले विदर्भाशी. त्या संघाचा एक अविभाज्य घटक होता जलद सक्सेना, जो या वर्षी महाराष्ट्राकडून केरळ विरुद्ध खेळणार आहे. जरी तो त्यांचा घरचा खेळाडू नसेल तरी सलग 2 सामने, एकदा स्वतःच्या संघासाठी आणि एकदा स्वतःच्या संघाविरुद्ध जर एकच खेळाडू आला आणि विशेषतः जर तो जर गेस्ट प्लेअर असेल तर किती खडाजंगी होते किंवा नक्की काही होतं का, हा मुद्दा माझ्या दृष्टीने तेवढाच चर्चेचा आहे जेवढा पृथ्वी शॉ पदार्पणात काय करतो
हा आहे त्या दृष्टीने. पण मला एकंदरीतच रणजी ट्रॉफीतल्या या 3 संघांपैकी आता तरी असं वाटतं की कागदावर तुम्ही जर मुंबईचा संघ पाहिलात तर पुन्हा एकदा हा संघ कसा काय हरू शकतो बुवा, हा प्रश्न पडतो. ओके. पण आपण बघितलंय गेल्या 10 वर्षात मुंबई 10 पैकी निम्मे हंगाम असाच प्रश्न असतो मुंबईच्या बाबतीत, पण मुंबई गेल्या 10 हंगामांपैकी 2 हंगाम जिंकले. विदर्भाचा संघ हा कसा जिंकू शकतो बुवा, असा काही लोकांना प्रश्न पडेल, पण त्यांनी 3 वेळा रणजी ट्रॉफी खेळली आहे. कारण ते एकमेकांसाठी खेळतात आणि मग एकमेकांचं स्तर उंचावत चाललेत. आणि हळूहळू विदर्भाचे खेळाडू स्टँड आउट इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स मध्ये पण दिसायला लागले की जे फक्त दुरुप ट्रॉफी नाही, ते आता इंडिया ए पर्यंत येऊन टाकलंय. या हंगामात त्याच खेळाडूंना जरी या रणजी ट्रॉफीच्या हंगामानी कोणासाठी कसोटी सामन्याचं कवाड उघडणार नाही, कारण भारतात 2 कसोटी सामने, त्यानंतर T20 असा जप करत राहायचंय पुढचे 6 महिने. त्यामुळे रणजी ट्रॉफीकडे तसंही कोणी डुंकून बघत नाही, अजून कोणी डुंकून बघणार नाही. ज्या लोकांचं महत्व आपण बघतो ना, आणि राईट कट्टेकरी पण बघतो. राईट. तो ज्या लोकांचा कसोटी संघ निवडीच्या बाबतीत ज्यांना सो कॉल्ड ज्यांचं म्हणणं महत्वाचं असतं, अशा लोकांबद्दल म्हणत होतो मी. आणि तिसरा मुद्दा, विदर्भ सातत्यपूर्ण कामगिरी करून पुन्हा एकदा दाखवणार ना, हा प्रश्न आहे माझ्या दृष्टीने. मुंबई 43वं विजेतेपद मिळवणार का, हा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्र अखेर कॉम्पिटेटिव्ह होणार का, हा प्रश्न आहे माझ्यासाठी. पुढचा प्रश्न तू विचारशील ऋतुराजच्या बाबतीत. बरं नको, थांबतो. नाही, बोल 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 ऋतुराजचं उत्तर दे. नाही, बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल, मला माहिती नाही. हा एपिसोड आपण गप्पा मारतोय रणजी ट्रॉफीला काही तास सुरू व्हायला उरलेले असताना. तुम्ही कधी रिलीज कराल मला माहिती नाही. जर काही लोकांना प्रश्न पडला की ऋतुराज नक्की कुठे फलंदाजी करणार किंवा ऋतुराज आणि पृथ्वी का बरं सलामीला आले नाहीत, तर ऋतुराज हा हंगाम जेवढे सामने खेळेल तेवढे सामने इन ऑल लाईकलीहुड 4 क्रमांकावर खेळणार. आणि त्याची आपल्याला झलक इराणी ट्रॉफी मध्ये सुद्धा दिसली. तर त्याचा जिकडे त्यांनी 5 नंबरवर फलंदाजी केली. पहिल्या इनिंग मध्ये 5 नंबरवरती, दुसऱ्या इनिंग मध्ये 4 नंबरवर, अशी त्यांनी तिकडे इराणी ट्रॉफीला हे केली. ओरडलं की साहेब बरोबर येतं असं काही नाही, आम्ही पण कधीतरी काहीतरी बघतो. पण पुन्हा एकदा आठवण करतो, इराणी कप. हा बरं, इराणी कप हे आम्ही विसरतो. हा, तर फक्त मला एकच, आता तू महाराष्ट्र म्हणालास, विदर्भ म्हणालास, विदर्भ तर चांगलं खेळणारच आहे. मुंबईच्या इरफान उमेरला घेऊन जाण्याचं तुला आश्चर्य वाटलं? घेऊन जाण्याचं म्हणजे त्याची निवड होण्याचं? कारण गेली 20 वर्ष मी मुंबई रणजी ट्रॉफी बघतोय ना, त्या 20 वर्षात माझा अंदाज आहे हा आत्ता. ओके, अंदाज, नंबर्स खात्री नाही. तुम्हाला हवे असतील तर पुढच्या आठवड्याभरात मी नंबर्स काढेल आणि याच्यावर आपण वेगळं बोलू. मुंबईने 20 ते 25 पेस बॉलर्सना पदार्पण दिलं असेल आणि त्यातले एकही बॉलर त्या 25 म्हणजे असे बॉलर्स सापडतील 20 ते 25 की ज्यांना पदार्पण मिळालं पण 3 ते 5 सामने मॅक्सिमम मिळाले. ही मुंबई क्रिकेटची एक खासियत आहे गेल्या 20 वर्षात. कारण काही असो, पण एखादा बॉलर अचानक येतो आणि त्याच्यावर भर दिला जात नाही, त्याच्यावर विश्वास दाखवला जात नाही. त्याच्यामुळे मागच्या वर्षी सुरुवातीला एक नवीन बॉलर होता, त्याच्यावर तुम्ही रीलही काढलं होतं आपण बोलल्यानंतर. इराणी कपला त्याचा डेब्यू झाला होता, तो नंतर अख्खा हंगाम दिसला नाही. काय झालं त्याचं कोणाला माहिती नाही. असे दरवर्षी एक बॉलर असतो किंवा एक वर्षाआड 1 किंवा 2 गोलंदाज असतो आणि ते सगळे पेसर असतात. इंटरेस्टिंग. नाही, इरफान उमेरला मी आता मुंबई T20 लीग मध्ये बघितलं होतं आणि तो जास्ती टेनिस बॉल खेळून पुढे आलाय माझ्या माहितीप्रमाणे. आणि त्यांनी म्हणजे मुंबई T20 लीग मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती. पण मुंबई T20 लीगच्या परफॉर्मन्सवरती रणजीमध्ये घेतलं गेलं किंवा आपल्याला त्याचा रेकॉर्ड चेक करायला लागेल. त्यांनी स्थानिक क्रिकेटमध्येही चांगलं केलं असेल डेफिनेटली, म्हणूनही त्याला कदाचित घेतलं असेल. पण म्हणजे त्याच्यात त्या T20 मध्ये तो यॉर्कर आणि स्लोअर वन्ससाठी जास्ती त्याला यश मिळालं होतं. तर आता त्याला ऍक्च्युअल रणजीमध्ये संधी मिळते का बघायला लागेल, कारण इकडे तुषार देशपांडे पण आहे, सिल्व्हस्टर डिसूजा पण आहे, जो गेले 2-3 सीझन टीम बरोबर आहे, पण त्याला म्हणाव्या तशा
संधी मिळाल्या नाहीयेत. रॉयस्टन आहेच, त्याच्यामुळे आता कोणाला कशी, शार्दूल स्वतः कॅप्टन आहे, त्याच्यामुळे कुठल्या तेज गोलंदाजाला कशी संधी मिळते ते बघायला लागेल. पण पहिलीच मॅच श्रीनगरला असल्यामुळे जास्तीत तेज गोलंदाजांना संधी मिळू शकते. तर बाकी तुला असं वाटतं या रणजीमध्ये कोणाकडे तरी लक्ष ठेवायला पाहिजे असं ऑफ हँड? या रणजीमध्ये मी म्हणलं तसं की या रणजीमध्ये एक चांगलं काय माहिती का, म्हणजे ती आपल्याला या पिढीलाच, म्हणजे क्रिकेटर्सना, फॅन्सला सोडून दे, क्रिकेटर्सनाही सवय लागली की पी हळद आणि हो गोरी. कारण एक IPL किंवा एक मुश्ताक अली केलं की एकदम नाणं खडखडीत वाजायला लागतं, अरे हा इंडिया मटेरियल आहे का, असं सगळं बोलायला लागतात. आणि त्यातल्या 1/3 लोकांना भारतीय संघात कदाचित स्क्वॉडमध्ये तरी यायची संधी मिळते T20 मध्ये. त्यांची अपेक्षा हीच असते की रणजी ट्रॉफी थ्रू कसोटी क्रिकेटमध्येही तसंच व्हावं. त्या सगळ्यांसाठी हा जो आहे, जे हर्ष दुबे आहे, यश राठोड आहे, तनुष कोटियन आहे, या सगळ्यांना आपण इंडिया ए पर्यंत पोहोचलोय, राईट. आता आपण इनडिस्पेन्सिबल आहोत इंडिया ए साठी. पण ते तनुष येस रिप्लेसमेंट म्हणून होता, कारण काय अश्विन रिटायर झाला, अक्षर अवेलेबल नव्हता, पॅटर्निटी लिव्हवर होता, त्याच्यामुळे तेव्हा तनुषला बोलवलं. पण या सगळ्यांसाठी ते दार कोठावत राहणं आणि स्वतःचं अस्तित्व वारंवार दाखवून देणं हे महत्वाचं आहे या हंगामात. त्याच कॅटेगरीत आता ऋतुराज जाऊन बसलाय की त्याला आता मी आहे हे दाखवून देण्यासाठी एक मोठा रणजी ट्रॉफी सीझन लागेल. ते जर तो करू शकला तर कदाचित टेस्ट मॅच मध्ये यायला वेळ लागेल, पण इतर फॉर्मॅटसाठी दार उघडू शकेल. त्याच्यामुळे त्या दृष्टीने माझ्या नाव पण दृष्टीने चर्चेत राहील. येस, मला आणि फक्त एक सारांश जैन वाटतं, कारण तो आता परत पेकिंग ऑर्डर मध्ये ए साठी तरी तनुषच्या पुढे गेलाय असं आत्ताच्या सिरीज वरनं वाटलं तरी. आणि ऑफ स्पिनर मध्ये आपल्याकडे वॉशिंग्टन सुंदरला आता बॅकअप म्हटलं तर कोणी नाहीये, तर असं वाटतं की सिलेक्टर्स त्याच्याकडे बघतायत पॉझिटिव्हली. तर त्याच्यासाठी हा सीझन कसा जातो हे तनुष आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन दिसतीये. तर इंटरेस्टिंग वाटतंय की त्याच्यासाठी सुद्धा हा सीझन कसा जातोय, तर ते बघायला मजा येईल. आणि अर्थात सरफराज खान आहे मुंबईसाठी, तो आता काय करतोय, तो त्याचं नाणं परत वाजवत राहतोय का हेही बघायला लागेल, कारण त्यालाही म्हणजे डावललं गेलंय. त्याच्यामुळे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. हा बोल, मला वाटलं तू काय बोलतोयस. हा, दोन्ही भाऊ म्हणजे सरफराज आणि मुशीर, एकाचा चढता आलेख त्या रोड ऍक्सिडेंटमुळे 2024च्या इराणी कपच्या काही तास आधी झालेल्या रोड ऍक्सिडेंटमुळे त्याला ब्रेक लागला, नाही तर तो तेव्हाच भारत ए संघासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार होता. तो परत आल्यानंतर अखेर परत त्याला परत सुरू करणं आहे. आणि सरफराज बुच्चीबाबू मध्ये कर्णधारपद डावललं गेल्यानंतर तिथे बुच्चीबाबू मध्ये त्यांनी 100 केले आणि दुखापतग्रस्त झाला. त्याच्यामुळे भारतीय निवड समितीला त्याला कन्सिडर करायचीच वेळ आली नाही, कारण तो तेव्हा अनुपलब्ध होता. त्यामुळे त्याला तू म्हणलास तसं की त्याला परत ते दाखवावं लागणार आहे, पण त्यांनी लगेच दक्षिण आफ्रिकेसाठी होणार नाही. पण मी आहे हे दाखवायची संधी आहे आणि आवश्यक आहे. ठीक आहे, मग वेगवेगळ्या गोष्टींवरती आज अमोल चर्चा झाली. इंडियन टेस्ट टीम, महिला वर्ल्ड कप आणि अर्थातच रणजी ट्रॉफी. तर रणजी ट्रॉफीच्या संदर्भात तुम्हालाही काही गोष्टी आमच्याकडनं हव्या असतील तरी आम्हाला जरूर सांगा. रणजीवरती एवढं विस्तृत, महिला वर्ल्ड कप वरती एवढं विस्तृत कोणी कव्हरेज करत नाहीये. तर आपला चॅनल, आपला हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अधिकाधिक लोकांना या चॅनलबद्दल माहिती द्या, म्हणजे अधिकाधिक मराठी लोकांपर्यंत हा प्लॅटफॉर्म पोहोचू शकेल. आपला मेंबरशिपचा ऑप्शनही नक्की एक्सप्लोर करून बघा. अमोल, तू आलास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जास्ती वेळ देत जा आमच्यासाठी अशी आमची इच्छा आहे. आजच्या वीकली कट्ट्यामध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.